आप देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। बांगलादेशातील हिंदूंची कत्तल थांबवा, श्रीराम सेना कर्नाटकतर्फे निपाणी तहसीलदारांना निवेदन। बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अमानुष अत्याचार आणि हत्याच्या निषेधार्थ श्रीराम सेना कर्नाटक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। 18 डिसेंबर 2025 रोजी मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्रदास या 27 वर्षीय हिंदू युवकाची जमावाने खोट्या आरोपावरून क्रूर हत्या केली। या घटनेचे तीव्र पडसाद निपाणीत उमटले असून तहसीलदार श्री सुरेश मुंजे यांना या संदर्भात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। अत्याचार रोखण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी बांगलादेशात हिंदू समाज सातत्याने दहशतीखाली वावरत असून त्यांच्यावरील अन्याय रोखण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी निनगोंडा पाटील, अमोल चेंडके, राजेश आवटे, अजित पारळे व बबन निर्मळे यांनी आपल्या मनोगतातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती। हे निवेदन देताना श्रीराम सेनेसह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने श्रीराम सेना, श्री अमोल चेंडके चिक्कोडी जिल्हा प्रमुख, श्री अजित पारळे निपाणी तालुका प्रमुख, बबन निर्मळे तालुका कार्याध्यक्ष, श्री शेखर पाटील निपाणी सचिव, श्री श्रवण कोळी निपाणी शहर उपाध्यक्ष, श्री वैभव भाट शहर उपाध्यक्ष, हिंदू जनजागृती समिती श्री निनगोंडा पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान श्री राजेश आवटे, सनातन संस्था श्री मायप्पा राऊत, योगेश चौगले, प्रभाकर पाटील, याशिवाय अभिमन्यू बिलुगडे, विक्रांत पोवार, आकाश मलाडे, महेश पाटील, संदीप जाधव, आकाश घाडगे, धनंजय कोवळे, संभाजी रामनकट्टी, हर्षल लाटणे, नंदू बेल्लद, संतोष देवडकर, अक्षय वाघेला, प्रशांत घोडके, रोहन पवार, प्रतीक गोईलकर, गिरीश अंकुशे, यश गुंके, मयूर शिंदे, आदित्य पल्लंगे, पार्थ डावरे, महेश मठपती, धनंजय कांबळे यांच्यासह प्रशांत धोडके इत्यादी हिंदुत्ववादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट असून बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। KGN न्यूजसाठी मुख्य संपादक सय्यद अफसर पटेल यांच्यासह वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। खोट्या आरोपाखाली त्याला पकडून अतिशय एखादा शैतान सुद्धा लाजेल अशा पद्धतीने त्याला क्रूरतेने त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली आहे। एक साध्या इंडस्ट्री एरियामध्ये काम करणारा तो युवक बोलता बोलता एका व्यासपीठावरनं म्हटला की अल्लाह एकच देव नाही तर अनेक सुद्धा देव आहेत, तर त्यांना सुद्धा मांडलं पाहिजे। एवढाच एक वाक्याला तिने धरून तिथल्या बहुसंख्य जिहाद्यांनी त्यांना पकडून अतिशय क्रूरतेनं त्यांना भरपडत मारून अतिशय मॉब लिंचिंग करून त्या ठिकाणी अतिशय त्याचा जर व्हिडिओ बघितला तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि मानवतेला म्हणजे थरकाप उडेल अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे। त्या ठिकाणी लाथाबुक्यांनी मारून अतिशय त्याच्या अंगावरची कपडे काढून एका झाडाला अडकून त्या ठिकाणी त्याला पेटवून दिलेलं आहे। अतिशय निंदनीय म्हणजे जगामध्ये अतिशय क्रूरतेला ती घोषित करावी अशी हत्या त्या ठिकाणी झालेली आहे। आणि बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंच्या वरती रोज त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत, त्यांचा वंशभेद त्या ठिकाणी होत आहे। तर भारत सरकारनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि लवकर बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करावं आणि तिथल्या हिंदूंना भारत सरकारनं भारतामध्ये त्यांना आणून विलिनीकरण करावं अशी मागणी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी हा सर्व हिंदू समाज आपल्या भावना घेऊन या ठिकाणी आलेला आहे। तर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री राजेश आवटे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। दीपूदासची हत्या ही केवळ एखाद्या व्यक्तीची हत्या नसून ही जवळ ह्याची जर मोडस ऑपरेंडी जर आपण पाहिली तर सर्वच हिंदूंची हत्या असल्यासारखी आहे। ही प्रातिनिधिक हत्या आहे, लक्षात ठेवा। ही फक्त एखाद्या व्यक्तीची नाही आहे। आता आपण जर आकडेवारी 1-2 मिनिटात जर घेतली तर बघूया, 1971ला बांगलादेश जो होता त्यावेळीची 17 कोटीची लोकसंख्या जर आपण धरली तर 30% म्हणजे 5,25,00,000 हिंदूपैकी सध्या 1,22,000 1,22,000